हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. पिझ्झा कसा बनवायचा नाही माहिती ना, हजारो व्हिडिओज बघितले. तर चला, हा पिझ्झा आहे तुमच्यासाठी. तर बघा, एकदम मस्त इथे आपला पिझ्झा बनवून तयार आहे. तर हीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर माझ्या व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला बघूया याची रेसिपी. तर गाईज, इथे मी घेतला आहे एक बाउल, ज्यामध्ये आता मी ना थोडंसं वॉर्म वॉटर टाकून घेणार आहे. इथे आपण अर्धा कप वॉटर घ्यायचं आहे. इन्स्टंट ड्राय ईस्ट यूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी इन्स्टंट ड्राय ईस्टचं पाकिट घेतलेलं आहे, ज्यामधून मी आता 2 टीस्पून मी या वॉर्म वॉटरमध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी पहिले 1 टीस्पून टाकलं, त्यानंतर आता दुसरं टीस्पून टाकणार आहे. असे 2 टीस्पून इथे आपल्याला ईस्ट लागणार आहे. इथे मी शुगर ॲड करणार नाही आहे, फक्त मी इथे ईस्ट ॲक्टिव्ह करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स झालं आहे, तर आपल्याला आता 10-15 मिनटं याला रेस्ट करू द्यायचं आहे. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, ईस्ट एकदम ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि एकदम फुगून वरती आलेलं आहे. तर आता हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आता पिझ्झाचा जो डो आहे, पिठाचा गोळा आहे, तो आपण तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे, ज्यामध्ये हा पिठाचा गोळा आम्ही तयार करून घेणार आहे पिझ्झासाठी, जो की पिझ्झा बेस असणार आहे. तर इथे मी घेणार आहे 3 कप मैदा. यामध्ये 2 पिझ्झा आरामशीर होतील गाईज आपले. तर मी इथे 3 कप घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी हाफ टीस्पून मीठ ॲड करून घेतलं आहे. त्याचप्रमाणे आता इथे मी जे यीस्टचं मिक्सचर करून ठेवलं होतं, ते सुद्धा ॲड करून घेणार आहे. आणि आपल्याला हे आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, म्हणजे आपले हात जास्त घाण होणार नाही, कारण हे पीठ खूप स्टिकी असतं त्यामुळे. तर पहिल्यांदा आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज कळेल की किती लागणार आहे. तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करून याचा असा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आता मी इथे अजून थोडंसं पाणी ॲड करते आहे आणि आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा गोळा मिक्स करून घेणार आहे. हा गोळा शक्यतो थोडासा पातळ ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता, एकदम स्टिकी असं डो तयार झालेला आहे. तर आता यावर थोडंसं तेल टाकून मऊसूत त्याला करून घ्यायचं आहे. जास्त मळायची गरज नाही आहे याला, कारण याला आपण फर्मेंट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, एकदम असा व्यवस्थित इथे गोळा बनवून तयार आहे. तर आता याला आपल्याला 1 ते 1.5 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहे. कमीत कमी आपल्याला याला 1 तास तरी लागेल. तर याच्यावर मी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं याचा गोल करून यावर झाकण ठेवून मी फर्मेंट करायला ठेवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त इथे आपला डो बनवून तयार आहे. तर आता हा 1 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवतो आहे. तर 1 तासानंतर मी चेक केलं, तुम्ही बघू शकता डो एकदम एकापासून डबल झालेला आहे, एकदम फॉर्मेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत इथे गोळा बनवून तयार आहे. तर ह्याच फॉर्ममध्ये आपल्याला पिझ्झाचा बेस बनवायचा आहे. तर यावर आता सुका मैदा आहे ना टाकून थोडासा मळून घेऊया, आपण एकत्र करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त इथे एकदम लुसलुशीत असा गोळा बनवून तयार आहे. यावरून कळतं आपल्याला की यीस्ट आपलं परफेक्ट होतं. तर आता आपण कढई थोडीशी प्रीहीट करून घेऊया, कारण आपण लगेच पिझ्झा बनवणार आहे. तर यामध्ये मी एक अशी स्टँड ठेवणार आहे, ज्यावर आपण पिझ्झा स्टँड ठेवणार आहे. तर मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही आहे गाईज. तर इथे आता झाकण लावून मी 10 मिनटं याला गरम करून घेणार आहे आणि लगेचच इथे पिझ्झा बनवायला घेणार आहे. तर मी एक मोठंसं प्लेट घेतलेली आहे, ज्यामध्ये मी आधी सुका मैदा टाकलेला होता आणि पिझ्झाचे 2 भाग करून घेतले पिझ्झा बेसचे. आणि आता एक पिझ्झा याचे हाताने असं व्यवस्थित गोल करून घेणार आहे. तुम्ही चपातीसारखा लाटून काढला तरी काही हरकत नाही. आणि आपल्याला थोडासा पिझ्झाचा बेस जाड ठेवायचा आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित असा गोल इथे बनवून तयार आहे.
तर आता याला मी एका ज्या ट्रेमध्ये मी याला बेक करणार आहे त्यावर मी याला टाकून घेते आहे, म्हणजे मला इझी जाईल. तर मी इथे ट्रेवरती टाकून घेतलेला आहे आणि हाताच्या साह्याने थोडासा याला खोलवटपणा देणार आहे, कारण पूर्ण हुबेहूब पिझ्झाचा शेप आला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता बरोबर ट्रेच्या आकारावर ही पिझ्झा बेस इथे बनलेला आहे. तर आता एका काटा चम्मचच्या साह्याने मी याला असे छिद्र पाडून घेणार आहे. का तर कारण की आपला हा पिझ्झा बेस पुरणपोळीसारखा फुगायला नको, कारण की आपण पिझ्झा बनवतो आहे, पुरणपोळी नाही. तर इथे खूप सारे मी असे छिद्र करून घेतलेले आहे. तर इथे पिझ्झाला छिद्र पाडून झालेले आहे. तर आता काय करायचं आहे माहिती आहे का, इथे मी घेणार आहे पिझ्झा सॉस. तर इथे मी नॉळचा पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही ब्रँडचा घेतला तरी चालेल. तर मी इथे खूप सारा पिझ्झा सॉस लावणार आहे. तर आता हा आपल्याला एका चम्मचच्या साह्याने असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर ना मी इथे मोझरेला चीज घेतलेला आहे, तर ते मी ऑलरेडी ग्रेट करून ठेवलेलं आहे, जे किसून ठेवलेलं होतं. तर ते आपण याच्यावर थोडंसं आधी ॲड करून घ्यायचं आहे. चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे चीज लावलेलं आहे मी. आता याप्रमाणे इथे मी खूप साऱ्या वेजीस घेतल्या आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे आणि ब्लॅक ऑलिव्ज आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेजीस घेऊ शकता, कमी जास्त ॲड करू शकता. तर इथे मी एक मागे एक सर्व टॉपिंग्स इथे लावून घेतले आहे वेजेसच्या. तर आता तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व मी वेजेस लावून घेतलेले आहे. आता इथे ब्लॅक ऑलिव्ज मी इथे ॲड करून घेणार आहे. तुम्ही इथे बेबी कॉर्न किंवा पनीरसुद्धा ॲड केलं तरी चालेल, मशरूमसुद्धा ॲड करू शकता. तर इथं माझा पिझ्झा रेडी झालेला आहे. तर आता जे उरलेलं चीज होतं मी ते सर्व यावर टाकून घेणार आहे, कारण आपण खूप सारा चीजचा पिझ्झा बनवणार आहे गाईज. तर इथे आता मी थोडंसं आहे ना ब्रशने ऑइल लावून घेते आहे, कारण की साईडने सुद्धा आपला पिझ्झा असा मॉइश्चरमध्ये असला पाहिजे, असा कडक नको आहे. तर आपल्याला हे क्रंचीनेस अवॉइड करण्यासाठी आपण इथे थोडंसं ऑइल स्प्रेड करतो आहे. तर इथे आता जे स्प्रिंकल्स आहेत पिझ्झासाठीचे, तर इथे मी ऑरिगानो थोडंसं स्प्रिंकल करून घेते आहे. त्यानंतर ही होममेड चिली फ्लेक्स मी बनवली आहे, तीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे चिमूटभर. त्याचप्रमाणे इथे मी मिक्स हर्ब्स ॲड करून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तुम्ही ॲड करा, स्किप केलं तरी चालेल. तर इथे एकदम मस्त आपला इथे रेस्टॉरंट स्टाईल पिझ्झा रेडी आहे बेक होण्यासाठी. तर आता इथे प्रीहीट झालेली कढईसुद्धा तयार आहे. तर आता मी झाकण काढून घेते हळूच, आणि आपला पिझ्झाचा जो ट्रे आहे तो आता आपल्याला हळुवारपणे याच्यामध्ये ठेवायचा आहे, कारण की कढई खूपच गरम झालेली आहे. तर आता इथे मी ट्रे ॲड करून घेतला आहे पिझ्झाचा. तर आपल्याला हा 15 ते 20 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे पिझ्झा. तर आता इथे 20 मिनटं झाले आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त इथे पिझ्झा आपला बेक झालेला आहे. तर मी तुम्हाला झूम करून दाखवते, चीजसुद्धा अजूनही मेल्ट होत आहे, तुम्ही बघू शकता. आणि खालूनसुद्धा मस्त बेक झालेला आहे, चिपकलेला पिझ्झा नाही, आणि चीज मेल्ट होऊन खालीसुद्धा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला इथं हा पिझ्झा काढून घ्यायचा आहे. तर मी एका पळीच्या साह्याने इथं पिझ्झा काढून घेतला. एकदम मस्त पिझ्झा आपला बनवून तयार आहे गाईज. तर मी सगळे स्प्रिंकल ना तिन्ही पण एकत्र करून घेतले होते, ते याच्यावर थोडे पुन्हा टाकून घेतले आहे. तर आता मी इथे पिझ्झा कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त इथे पिझ्झा आपला बेक झालेला आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते एक पीस, तर तुम्ही बघू शकता बेससुद्धा मस्त असा शिजलेला आहे. तर गाईज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्ही हजारो व्हिडिओ बघितले असेल, पण हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा गाईज, आणि मलासुद्धा कळवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.